नमस्कार म्हणते तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. आणि कॉलेज असा कॉलेज आहे, फर्स्ट दिवस आहे कॉलेजचा. आणि त्यातला ना इतका पाऊस झालाय, इतका पाऊस आहे, इतका पाऊस आहे, काय सांगू. तेच सांगता हे बदलापूर मध्ये पाऊस आहे आणि बाकीच्या दिवशी तर पाऊस नाही. म्हणजे इथे मी फॉर्म घेतलं, चालते ना. माझं इंट्रोडक्शन झालंय. सब्जेक्ट पण जॉग्राफी. जॉग्राफी मला समजलं नाही काय कसं आहे. झालो याच्यात आले ना भरून टाकतो. तुम्ही आमचं कॉलेज दाखवते, पूर्ण हिरवागार हिरवागार सगळीकडे. आतमध्ये आमचं कॉलेज. जीवनदीप मस्त आहे ना, मस्त आहे ना. सगळ्यांमध्ये तरी चांगलंच आहे. आम्ही जरासं लांब घेतलंय पण चांगलं आहे. तर गाईज आता आम्ही घरी आलोय. येताना आम्ही हे एवढे सारे लिंबू घेऊन आलोय आणि ही जी माझ्या पिंक कलरची माझी फाईल आहे. आता मी घरी चालली आहे कारण आणि मम्मी पप्पा गेलेत गाडी पार्क करायला. हा, कारण की तिकडे स्कूटी आहे ना, तिथे पार्क केलेली गाडी आहे, ती घेऊन येतात स्कूटी. आणि आता घरी जाते आणि घरी भूमी आणि आर्यन आहेत. तुम्हाला मी तुमच्या घरातली बिल्डिंग मधली कंडिशन दाखवते. काय आहे आमची बिल्डिंग मधली कंडिशन, जी जी आहे ती कंडिशन. आणि बदलापूर मध्ये एवढा पाऊस पडला, एवढा पाऊस पडला बाबा, खूप आहे बघा. डेंजर कंडिशन आहे आमच्या बदलापूरची बिल्डिंग मधले. एवढा हे चिखल चिखल नुसतं हैराण झालाय. तर घरी जातो आणि काहीतरी खाते, भूक लागलेली आहे. तर गाईस मी आता चालली आहे इथं मेडिकल मध्ये चालले. आमच्या इथे आयुर्वेदिक मेडिकल आहे, तिकडे चालले. तिथे मला काय घ्यायचं ते आयुर्वेदिक रोजमेरी वगैरे असतं ना, ते घ्यायचंय. त्याच्याने मला काय हेअर ऑइल बनवायचंय. कारण की हेअर ऑइल खूप म्हणजे केस गळत नाहीये, पण केसांच्या स्ट्रेंथ साठी आणि केस वाढायला सुरुवात झाली माझी केसांची. सो त्याच्यासाठी मी आता ते गोष्टी घ्यायला चालले. ऑइल बनवायचं आणि एक सिरम. सिरम म्हणजे एक असं सिरम बनवायचं, म्हणजे सिरम सारखाच येते ते बनवायचं. तुम्हाला दाखवणार मी आज ते कसं बनवते. ओके गाईस, आता मी बसलीये व्हिडिओ काढायला. मला रील्सची व्हिडिओ काढायची आहे आणि ती मी काढते. माझी जाऊन आयडी चेक करा, मी जे टॅग करते खाली. आणि मला सांगा ती कशी आहे. थोडासा स्टार्टिंग करते कारण की मला इतक्या सवय नव्हती याचे व्हिडिओ बनवायची रील्सची. तुम्हाला आवडली असेल तर मला सांगा, इंस्टाग्रामवरती कमेंट नक्की करा. आणि आता बघू तुम्हाला मी करते व्हिडिओ कशी करते बाकी. सो गाईज आता आम्ही आलोय पटेल आपला रिलायन्स स्मार्ट बाजार मध्ये आलोय. आणि इथे आम्ही आज बनवणार आहे शॉर्मा टाईप मध्ये काहीतरी बनवणार आहे. त्यासाठी आम्ही सामान घ्यायला आलो. तुम्हाला सामान दाखवते मी काय काय घेतलंय. की आम्ही चिली सॉस, ऑरिगेनो, मेयोनीज, ब्लॅक पेपर ह्या अर्ध्या गोष्टी घेतल्या. अर्ध्या गोष्टी घरातच आहेत. आणि आम्ही जो आपण बाहेरचे शॉर्मावाला खातो, जे रोल असतो, तो ऍक्च्युली मैद्याचा असून ते खूप चांगलं नसतं आपल्या हेल्थसाठी. म्हणून आम्ही चपातीचं बनवणार आहे. आणि चपाती सगळ्यांना माहिती आहे कशी आहे. तर मम्मी काहीतरी आणायला गेली आहे. माझं आता धमांता घरीच आहे आणि जे नव्हतं घरात ते सगळं घ्यायला आलोय. आता आम्ही बिलिंग करून जाऊ आणि तुम्हाला दाखवू काय काय करणार आहे. असं मी घेतलं. आता काय आणणार दही. आता बोलली बाहेरून म्हणू मी आता पॅकेट घेतलंय ना, दही काम बघू. ठीक आहे, आता मी पॅकेट वगैरे घेतलंय. तिकडे लावायला लागेल मग तिकडे चल ना. आणि आमचा रिलायन्स स्मार्ट बाजार रिलायन्स कसा आहे अरे ना. आता आम्ही बिलिंग करून निघतो. गोल्डचा मेल्टिंग पॉइंट टाकू काय. ओनली चॉकलेट्स अँड आईस्क्रीम. आम्ही आधी ते चिकन कापलंय ते मग आता कापते. आणि आता आम्ही बनवणार आहे शॉर्मा घरी, होममेड शॉर्मा. तुम्ही बघा, आम्ही मध्ये मध्ये तुम्हाला दाखवत राहते. ओके. आणि ते सगळेजण बसले हा, सगळे सगळे बघतोय माझे ब्लॉग सगळे. हे सगळे बसले बिनकामाची माणसं. आणि आर्यन आर्यन बघा, हे आर्यन. तुम्ही आधी मला ब्लॉग बघितला असणार जवळ साजरे अजून, कारण की आता हॉस्पिटलमध्ये हात गेलेले वेगळेच. एक्सक्यूज मी, आता तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल तर मध्ये आर्यन चिंबरच मोडतो तुम्ही बघितला असेल. हा बिलकुल घाबरत नाही, लाज शरम आहेच नाही. बेटा तुम्ही मध्ये मध्ये भेटते मेडिटेशन जे काही असं मी ते केलंय. आता इथं हे केले तर कांदा कापला. आणि इथे त्याची मेन इन्ग्रेडियंट हे
ते आणि शेजवान चटणी येते आमची ते आल्यावरती मग इथे डो झाला रेडी. डो रेडी झाल्यानंतर आम्ही ते फ्राय करायला तुम्हाला दाखवते प्रोसेस कसा आहे. आणि मग गाईच आता आम्ही तर हे करायला घेतलं बघा तुम्ही जरा बघ पहिला असं फ्राय करायचं. मॅरिनेट झाल्यानंतर फ्राय करायचा आणि ती सँडविच आली सगळं ठेवू नका. कलची से टेस्टी गोया गाइस मेरे से. आणि तुम्हाला फुल रेसिपी हवी तर कमेंट करा. मी नक्की वाटत हे आमचं ते काय ते बोलतात मेरिनेट ते झाल्यानंतर आम्ही इथे हे फ्राय करतोय आणि चुकून माझ्याकडून थोडंसं आणलंय आणि त्याच्यानंतर पुढे एक एक स्टेप दाखवत मला बघत राहा एंडिंग पर्यंत ब्लॉग. ती काय तेवढे मारून आली हाय फॉर्मा रेडी झाल्या. राईस खूपच स्पायसी आहे बघा. याची अडचण हे बघा जरा तुम्हाला दिसणार नाही जरा हे बघा क्वांटिटी खूप चांगली क्वांटिटी गाईस खूपच चांगलं. आत्ताच आमचं मस्तपैकी खाऊन झालंय जेवून झालंय. आत्ता आम्ही म्हणजे झोपायची तयारी करायला घेतली आहे. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्लॉगला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आतासाठी एवढंच. बाय बाय. जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा. बाय बाय.